नमस्कार मंडळी. तर काल प्रजासत्ताक दिन होता, त्याच्या शुभेच्छा मी तुम्हाला आज देते. तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही म्हणसाल की ही काय पण करते, उशिरा कुठं दुसऱ्या दिवशी कोण शुभेच्छा देतं का? पण त्याबद्दल मला माफ करा, सॉरी. कारण काल माझा सर्दीमुळे आवाजच निघत नव्हता. मी व्हिडिओ बनवला होता पण मुलांनी टाकला नाही आवाज खराब आल्यामुळं. त्यामुळं मी एक दिवस उशिरा शुभेच्छा देते. तुम्ही सगळेजण समजून घ्या. आणि बघा, सर्दी एवढी झालेली आहे, आता जरा बरं वाटतंय मला. तर मी गच्चीवर येऊन बसलेला आहे. थोडं तर ऊन पडले, आता भारी वाटायले. खाली खूप थंडी वाजते घरात, म्हणून वर येऊन बसले. तर बघा, ही ज्वारी आहे. ह्या वर्षी सगळ्यांच्या ज्वारीमध्ये फुफुटा आणि किडमे झालेले आहेत, पण आमच्या ज्वारीमध्ये किडमेही झालेले नाहीत. तर बघा, ज्वारीत कुठं कुठं असं गोंड आहे, असं नकानं काढलं तरी पण निघून जातं. आणि तुमच्या ज्वारीत जर जास्त गोंड असेल तर बघा, थोडंसं असं जर गोळलं तर समोर गोंड येतंय, असं काढायचं आणि दगडाने किंवा खलबत्त्यात असं घासलं तर गोंड निघून जातंय. तर तुम्ही प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.